चुलवड गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाविरोधात संताप. नंदुरबार प्रतिनिधी. धडगाव तालुक्यातील चुलवड गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गावातील अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नदी व कुव्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने विशेषतः महिलांना दररोज वणवण भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाळ भंडारी, शहादा तालुका पदाधिकारी दिलीप मुसळदे, जगदीश डुडवे, मगन तडवी, वन्या तडवी, बोंडा पटले, बावाजा तडवी, सायलीबाई तडवी, रेवलीबाई तडवी, बिजरा तडवी, कल्पना तडवी, सुशीलाबाई तडवी, जोबी तडवी, कुंदा तडवी, जोबीबाई तडवी यांच्यासह चुलवड गावातील सुमारे 15 कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाली तरी गावातील अनेक कुटुंबांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. ग्रामसभांमध्ये वारंवार हा विषय मांडूनही सरपंच व ग्रामसेवकांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या 13 फेब्रुवारी 2026 पासून गावात 20 पेक्षा अधिक बोरवेल खोदण्यात आल्या. मात्र त्या गरजू भागात न करता काही निवडक ठिकाणी व सरपंचांच्या कार्यकर्त्यांच्या परिसरात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी आधीच पाण्याची सुविधा असतानाही अगदी 10 ते 20 मीटर अंतरावर नवीन बोरवेल खोदण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याशिवाय उपसरपंच राजेंद्र फोपऱ्या पावरा यांच्या घराच्या परिसरात चारही बाजूंनी बोरवेल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गावाच्या निधीतून शौचालये, पाण्याच्या टाक्या व इतर कामे मनमानी पद्धतीने करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान पाण्यासाठी त्रस्त असलेल्या कुटुंबांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन चुलवड गावात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून गरजू नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरत आहे. सुशीलदादा, आपण आज नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. काय नेमके आपले मागणी आहे? भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले तरी सुद्धा चुलवड गावातील ग्रामस्थांना, आमच्या आदिवासी महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. अक्षरशः त्यांना नदीतल्या कुव्यातलं पाणी आणून त्यांना प्यावं लागत आहे. शासनाकडून जल जीवन मिशन सारखी मोठी योजना देशभर राबवली जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला अनेक शासनाकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी योजना दिल्या जात आहेत, परंतु प्रत्यक्षात या खेडेपाड्यातील या आदिवासी बांधवांपर्यंत अद्यापपर्यंत ही शासनाची योजना पोहोचलेली नाही आहे. ग्रामपंचायतीतील सरपंच, ग्रामसेवक, जी काही सिस्टीममधली लोक आहेत ते आमच्या या आदिवासी खेडेपाड्यातील लोकांसोबत भेदभाव करत आहेत. ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही आहेत. म्हणून आजही आमच्या या आदिवासी महिला भगिनींना पाण्यासाठी दरदर भटकावं लागत आहे. म्हणून शासनाने त्वरित या चुलवड ग्रामपंचायतीतील या महिला भगिनींसाठी, ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. जय बिरसा, जय आदिवासी.